नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचं प्रकरण आपलं चाललेलं आहे 6वं तुकाराम वाडी. देवाशी सुद्धा रोकटोक व्यवहार करणारे तुकाराम परमार्थातले अस्सल वाणी होते. जोपर्यंत आत्मानंदाचा खराखुरा अनुभव येत नाही, सर्व जीवमात्रांमध्ये परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन होत नाही, परमेश्वराच्या भेटीसाठी पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखा जीव तळमळत नाही, तोपर्यंत आपली आध्यात्मिक साधना सुरू झाली नाही याची खुणगाठ त्यांनी पक्की बांधली होती. या साधनेसाठी काय करावं, काय त्यागावं हे कळत नव्हतं. म्हणजेच आपल्या पारमार्थिक दुकानात कोणता माल ठेवावा याबाबत मन पूर्णपणे निस्संदेह झालं नव्हतं. आपण प्रयत्न करीत आहोत, पण संसार मोह अजून पूर्ण सुटला नाही याची कबुली अत्यंत प्रामाणिकपणे ते देवापाशी देतात. सुटा याचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवी गेले. ऐसी या दुःखाचे सापडलो संधी, हरपली बुद्धी बळ माझे. 642 हा अभंग आहे. या संसार बंधनातून सुटण्याचा मी काही उपाय करू लागलो, तेव्हा लक्षात आलं की आपले पाय संसारात अधिकाधिक गुंतायला लागलेले आहेत. संसार सोडावासाही वाटतो, पण सोडताही येत नाही आहे. अशा दुःखद पेचात मी सापडलो आहे. माझ्या बुद्धीचं सामर्थ्य हरवून गेलेलं आहे. अशा रीतीने अतिशय बारकाईने तुकाराम आत्मपरीक्षण करतात. कुठल्याही सबबीमागे मनाने लपू नये म्हणून काळजी घेतात. देवाला आपलं तन मन धन अर्पण केल्यावर त्याच्याविषयी जी अनन्य भक्ती निर्माण होते, त्या अनन्य भक्तीमध्ये विधी निषेधाचाही गुंता संपून जातो. हे जाणून तुकाराम आपल्या आध्यात्मिक दुकानात भक्तीचा शुद्ध माल ठेवण्यासाठी देवालाच सहाय्य करण्यास विनवत आहेत. परमेश्वराविषयी निरपेक्ष भक्ती निर्माण होणं हीच मोठी कमाई आहे. त्यासाठी आपल्या साधनेचे मोल तुकाराम देवालाच देतात. पण देवाने अजून ही भक्ती देणं उधारच ठेवलेलं आहे. त्यामुळे ते देवाला म्हणतात, आणिक काय तुम्हा काम, आम्हा नेदा तरी प्रेम. कैसे धर्म अधर्म निश्चयेसी राहती, ठेविले उधारा वरी काय तो पातेरा. तुका म्हणे बरा रोकडाची निवाड. 1941 हा अभंग आहे. देवा, तुम्हाला दुसरं एवढं कोणतं काम आहे की तुमचं भक्तिप्रेम मला देण्यास तुम्ही टाळाटाळ करीत आहात? मी तर अध्यात्माचं दुकान काढून बसलो आहे, पण त्यात ठेवायला भक्तिप्रेमाचा मालच नाही आहे. कठोर साधना करूनही हा माल देणं देवाने अजून उधारच ठेवलेला आहे. हा माझा केवढा रे फजितवाडा होतोय. तेव्हा देवा, तुम्ही योग्य निवाडा करा आणि मला रोकडा माल द्या बरं. जी शारीरिक मानसिक दुःखांच्या निवारणासाठी केली जात नाही, तसंच जित्यात धनदौलत सत्तादी लौकिक अपेक्षा नसतात, अशा अनन्य भक्तीच्या लाभासाठी जेव्हा तुकाराम अतिशय तळमळायला लागले, तेव्हा त्या तळमळीच्या अस्सलतेमुळे देवाने आपलं प्रेमच त्यांना दिलं. स्वतःच्या अंतःकरणाला नीट पारखून घेऊन तुकाराम या परमार्थाच्या बाजारपेठेत आलेत आणि या बाजारात व्यापार करण्यासाठी त्यांच्याजवळ अखंड विठ्ठल चिंतन हेच भांडवल होतं. या भांडवलातूनच त्यांनी विठ्ठल भक्तीचा माल घेतलाय. आम्हा विष्णुदासा हेची भांडवल, अवघा विठ्ठल धनवित्त. वाणी नाही घ्यावे आपुली या हाते, करोनिया चित्ते समाधान. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणासंगे आले नाही. 2130 हा अभंग आहे. विठ्ठलाचं चिरंतन स्मरण चिंतन हेच आम्हा विष्णूंच्या निष्ठावंत सेवकांचं भांडवल आहे. आमच्या हृदयात साठवलेली विठ्ठल मूर्ती हेच आमचं धन आहे. समाधान भरल्या चित्ताने हे धन स्वतःच्या हाताने कितीही लुटून घ्या, त्या धनाला कधीही वाणी म्हणजे कमतरता पडतच नाही. जन्म मृत्यूची सीमा ओलांडून ते कायम आपल्याजवळच राहतं. याउलट पूर्वी म्हणजे लौकिकात मिळवलेलं धन मात्र मृत्यूनंतर कोणाच्याही बरोबर येत नाही. असा अलौकिक विठ्ठल माल आपल्या दुकानात भरल्यावर तुकाराम वाणी संतोषाने म्हणतात,
आता चुकले बंधन गेले विसरोनी दान. आपुली ते वाण सावकाश विकावे, लाभ जोडला अनंता घरी सापडले वित्त. हातोहाती थित उरोतळन लाहेची. 1876 हा अभंग आहे. स्वतःला विसरल्याने म्हणजेच देहभाव गेल्याने विठ्ठलाने आपल्या भक्तीचं दान आम्हाला दिलंय. या दानामुळे आमचे जन्म मरणाचं बंधन चुकलंय. आता हे विठ्ठल भक्तीचं वाण मोबदल्याची आशा न करता सावकाश विकणार आहे. या भक्तीच्या व्यवहारात आम्हाला अनंत लाभ झालेला आहे. साक्षात अनंत परमात्माच प्राप्त झाला आहे. हा माल मिळवण्यासाठी आम्ही काकुळतीला येत आहोत. पण आता लक्षात आलं आहे तो तर आमच्या घरीच म्हणजे आमच्या अंतःकरणातच भरलेला आहे. परमार्थाच्या बाजारात हा माल हातोहात खपत आहे. विकायला घेतलेलं काही शिल्लक राहतच नाही आहे. पण याची साठवणही कधीही संपत नाही आहे. परमार्थाच्या बाजारपेठेत तुकोबांचं महत्त्वच इतकं वाढलं आहे की भक्तीच्या सर्व भांडारखान्याची किल्ली त्यांच्या हातात आली आहे. घ्यावे द्यावे आम्ही आपुली या सत्ता, न देखो पुसता दूजा कोणी. भांडाराची किल्ली माझे हाती आहे, पाहिजे तो पाहे वाण येथे. 2386 हा अभंग आहे. परमार्थाच्या बाजारपेठेचं प्रमुख स्थान मिळाल्यामुळे जे काही द्यायचं आहे की जे काही घ्यायचं असेल ते आम्ही आमच्या सत्तेने देतो आणि घेतो. त्यासंबंधी आम्हाला इथे दुसरा कोणी विचारणार नाही. इथल्या भंडारखान्याची किल्ली माझ्या हातात मला मिळालेली आहे. हा भंडारखानाही इतका संपन्न आहे की ज्याला जो आणि जितका माल पाहिजे तो इथून घेऊ शकतो. मात्र असं प्रमुख पद मिळवूनही तुकोबा स्वतःच्या योग्यतेविषयी सदैव जागरूकच राहतात. क्षणाक्षणा सांभाळितो साक्षी होतो आपुला, न घडावी पायी तुटी मने मिठी घालती. 827 हा अभंग आहे. स्वतःचा साक्षी होऊन मी क्षणोक्षणी आपल्या अंतःकरणातल्या विशुद्ध विठ्ठल भक्तीचं रक्षण करतो. या भक्तीत कुठल्याही विकाराचा मल आला नाही ना याचीही काळजी घेतो. प्रभूंच्या चरणी माझ्या मनाने जी मिठी घातलेली आहे तिला अंतराय येऊ नये म्हणून मी दक्षही राहतो. थोडाही देहभाव उरू नये म्हणून तुकोबांनी प्रथम संसाररूपी बाजारात स्वतःच्या देहालाच विकून टाकलेलं आहे. मोटळे हाटी सोडिल्या गाठी, विकऱ्या घातले कण. ज्याच्या भाग त्यासी देऊनी निवारिले, सारुनी लिगाड दान. खरे माप हाती बैसलो, मानिती तेची चौघे जण. खरे वित्त तेथे आले चोजवीत, गिराईक संत जन. 2434 ही ओवी आहे. देहबद्दल पूर्ण निस्संग झालेल्या तुकोबांनी देहरूपी गाठोड्याच्या गाठी सोडून त्यातील कण कण विकायला काढलेत. पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाला 5 भौतिक देहाचा वाटा देऊन लचांडच संपवलं आणि नंतर जे केवळ आत्मस्वरूप उरलं आहे त्याची परमात्म्याबद्दलची शुद्ध भक्ती हाच खरा माल घेऊन परमार्थाच्या बाजारात तुकोबा बसले आहेत. त्यांच्या या व्यवसायाला 4 वेदांनी मान्यता दिली आहे आणि या विशुद्ध हरिभक्तीच्या मालाचा शोध घेत संत सज्जन गिराईक बनून आलेले आहेत. आपल्या मालाला वेदांची संतांची पावती मिळाली हे पाहून समाधान पावलेले पारमार्थिक बाजारातले तुकाराम वाणी सर्वांनाच हाकारून बोलवायला लागलेत. घ्या रे भाई कोणी काही थोडे बहु. हाटी येच हाटी बांधा गाठी पारखून. वेच आहे सरले पाहे मग खोटे. उघडे दुकान रात्री झाली कोण सोडी मग. 2440 अभंग आहे. अरे बंधूंनो, या भक्तीच्या दुकानातला माल थोडा बहुत तर घ्याच. इथेच या बाजारातच असा अस्सल माल मिळेल बरं. चांगलं पारखून घ्या आणि हा माल घेऊन आपल्या गाठी बांधून या. तुमचं आयुष्य क्षणाक्षणाने संपतं आहे. ते एकदा संपलं की मग काय कराल? तेव्हा आत्ता हे भक्तीचं दुकान उघडं आहे, तोवर लाभ करून घ्या. एकदा आयुष्य सरून रात्र झाली की मग हे दुकान
बंद होईल. मग तुम्हाला कोण सोडवेल? आपल्या दुकानात त्या ज्याला जे पाहिजे आहे तसं नवविधा भक्तीचे प्रकार तयार ठेवलेले आहेत, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते ज्या पाहिजे जे काळी आहे सिद्धची जवळी, तुका बैसला दुकानी दावी मोला ऐसी वाणी. 430वा हा अभंग आहे. ज्याला ज्यावेळी जे हवं ते त्यावेळी त्याच्यासाठी आमच्या दुकानात सिद्धच आहे. हा तुकाराम तेवढ्यासाठीच दुकानात बसलेला आहे. ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक तयारीप्रमाणे त्याला तो माल दाखवतो आहे. तुकोबांनी असा पारमार्थिक व्यवसाय करून सर्व जमा खर्च विठ्ठलाच्या नावाने केलेला आहे. म्हणजेच आपल्या प्रत्येक कृतीला भगवंतांचं अधिष्ठान ठेवलेलं आहे. खावे ल्यावे द्यावे जमा खर्च तुझ्या नावे, आता चुकली खटपट झाडा पाड्याचा बोभाट. 1286 हा अभंग आहे. हे देवा, आम्ही खाणं घेणं देणं हे सगळे व्यवहार करतो, पण जमा खर्च मात्र तुझ्या नावाने करतो. त्यामुळे हिशोब करत बसण्याची आमची खटपट सगळी. आम्हाला स्वकर्माची झाडाझडती घेण्याचं काम राहिलंच नाही आहे, असं तुकाराम मोठे कुशल आणि पारमार्थिक वाणीच होते. आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सर्वस्वी भगवंतांना अर्पून आपल्या सर्व कर्मबंधनातून ते मुक्तच राहिलेले आहेत. आजचं प्रकरण आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या प्रकरणात आपण किती नम्र किती प्रखर हे बघणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.